प्रीतम चल घराला. कुठलं घर? असं काय बोलतोयस? आपलं घर. माझं घर तर तिथेच उद्ध्वस्त झालं ना, त्या गावात. या फक्त 4 भिंती आहेत. ते मन नाही रमणार रे माझं. आदिती सर आणि प्रीतम सर आलेत. प्रीतम आला म्हणजे आता दिशाच्या लग्नाचे 12 नाही वाजणार वाटतं. प्रीत आला. मी तुला किती मिस केलं तुला माहितीये. काय झालं तुला अपसेट व्हायला? तू असं सॅड का आहेस? दिशा, बघितलंस ना, मी म्हटलं होतं ना माझी मुलं माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाहीत. आले की नाही वेळेत? हो सासू, थँक्यू सो मच. चला आत चला. चल पारू चल आत. देवी मी आधी बाला भेटून येते. बर लवकर ये. चल. ए सरक सर. वा. कशी आहेस? मी बरी आहे. तू कसा आहे? मी पण मस्त. ए घनी दादा पाणी घेऊन येत आयडीला. आपण नको आणू, मी घेऊन आलो. नाही बा, राहू दे, मी नंतर घेते. ये बस. अरे बाप, बस बस बस. तायडे, मला नाही नेलंस ना? गावाकडे लय मज्जा आली असेल ना? काय काय केलं सांग की. मला काय आणलं गावावर ना? परत कधी जायचंय? परतच्या वेळी मला पण नेणार ना? सांग की मला काय आणलं तायडे गावावर ना? गणी, अरे असं काय करतोस तू? तुझी तायडे आली आहे की तुझ्यासाठी? मग बस की, अजून काय पाहिजे? असं नाही तायडे, मी तुझा लाडका भाऊ आहे ना, तू काहीतरी आणायला पाहिजे होतास माझ्यासाठी. अरे घनी, ती फिरायला गेलती का? काम करताच गेली होती ना. मग कसं आणणार तुझ्याकरता काहीतरी? फारू, कधी एकदा तुला बघतो असं झालं होतं. तू घरात नव्हती ना, तर घराला काही घरपणच नव्हतं. बर मला सांग, तू ज्या कामा करता गेली होती ती समधी कामं झाली ना? म्हणजे तू तिथं गेल्यामुळं आदित्य बाबा आणि प्रीतम बाबा यांना तुझी काही मदत झाली का नाही? काय सांगू बा, मला इथं कुठल्याच प्रश्नांची उत्तरं मिळणार. असं काय बी उपयोग झाला नाही. हे पारू, अगं मी काय विचारतोय? कसला विचार करतेस? नाही काही नाही. बर तुम्ही दोघं आवरून घ्या, आपल्याला बंगल्यावर जायचंय. आज प्रीतम बाबा आणि दिशा मॅडम यांची हळद आहे. हा, तुम्ही घ्या दोघं आवरून, मी आलोच. तायडे, तू माझ्यासाठी गावावर काय ना आणलंस तर राहू दे, मी तुला माफ केलं आहे. पण या काठीवर तू गावाकडच्या समजा गोष्टी मला सांगायच्या, आणि जे भारी आहे ते सांगायचं. नासक डुसक नाही सांगायचं काय.
I love you. आता मी खूप प्रयत्न करतोय रे, पण हा एक क्षण असं जात नाही जिथे मला त्यांची आठवण येत नाही. त्यांचं बोलणं सतत कानात घुमत आहे, त्यांचं हसणं, त्यांचा आवाज, त्यांचा टच फील होतं रे मला. असं वाटतं इथेच आहेत ते आजूबाजूला. काही वेगळं करू शकत त्यांना माझ्यापासून. त्रास होतो रे या सगळ्याचा. ब्रो, आय एम सॉरी. खूप प्रयत्न केले यार, मी तुला तुझं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो. दादा यार, असं काय नाहीये. पण प्रीतम, मला काय वाटतंय, मी आईशी जाऊन सगळं बोलतोय. अरे हे बघ, ती समजून घेईल. शेवटी आई आहे यार ती आपली. मी बोलून देतो. दादा, दादा, काही उपयोग नाही त्या सगळ्याचा. काय होणार आहे रे याने? तसे काय होईल ते घरच्यांच्या डिसिजननीच होईल असं ठरवलंय मी आणि प्रिया मॅडमनी, आणि ते तसंच होणार आहे. नाही, आता आई जी म्हणेल त्या मुलीबरोबर मी लग्न करायला तयार आहे. मग ती दिशा असो किंवा कोणी, काय परत. आणि तुझं प्रेम, ब्रो, आयुष्यात पहिल्यांदा मी तुला इतकं मनापासून प्रेम करताना बघतोय यार. प्रीतम, दिशाचं प्रेमच तर प्रीतमला इथपर्यंत घेऊन आलंय. इतकं प्रेम करणाऱ्या मुलीसोबत तुझं लग्न होतंय प्रीतम, नशीबवान आहे. हे घे, हे आजचे तुझे हळदीचे कपडे. पटकन तयार हो, गुरुजी आलेत. उगाच मुहूर्त टळायला नको. ये लवकर. आई, प्रीतम, तुझ्या ते सरप्राईज तर काय झालं? आई, ते ऍक्च्युली आम्ही खूप घाईत निघालो ना का, त्यामुळे म्हणजे प्रोसेस. हरकत नाही, लग्नानंतर बघू ते सगळं. आत्ता तू तयार होऊन बाहेर ये. आदित्य, प्रीतमला तयार करून बाहेर घेऊन ये. हळदीची वेळ झाली. या दोघंही पटकन. अरे बाळा, कशी आहेस तू? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? बरी आहे. तुझ्याकडेच येत होती आता. अजून घातलेस तू हे मंगळसूत्र? तिथे पण काढलं नाहीस? कोणाला काही समजलं तर नाही ना? कशी राहत होतीस तिथे? सांगते. लवकर सांग बाळा. तू इथे नव्हतीस ना, तर जीव नुसतं वर खाली होत होता. सावित्री आत्या, मी तिकडं समुद्रांसमोर गळ्यात मंगळसूत्र घालायचे. आदित्य सरांसमोर बी त्यांना हक्कानं धनी म्हणून हाक मारायचे.
समद्यांसमोर. बरं जाऊ द्या, बाकी समजा नंतर सांगते. बरं. अहिल्या मॅडमनी तुला हळद कालवायला सांगितली. मला हो, तू या घरची मोठी सून आहेस, त्यामुळे हळद तूच कालवायचीस. काय पारू बाळा, काय झालंय? सावित्री आत्या, हे जे काही बी घडतंय ना ते चुकीचं घडतंय. म्हणजे काय झालंय? नाही, काय नाही. चला. देवा, आजपर्यंत मला जे जे हवं होतं सगळं दिलंस तू मला, पण आज एका क्षणात माझं सर्वस्वच हिरावून घेतलंस. हीच परीक्षा आहे ना तुझी? ठीक आहे, तुझ्या या परीक्षेला सामोरं जायला तयार आहे मी. तुझी जर हीच इच्छा असेल ना तर ही परिस्थिती स्वीकारते मी. उद्या प्रीतम सरांचं लग्न आहे, आज त्यांना हळदही लागेल. पण देवा, तुझ्या या खेळात आमचं प्रेम भरडलं गेलंय. तुला वाटत असेल ना की तू जिंकलायस, पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. माहित नाही का, पण अजूनही मला असं वाटतंय की प्रीतम सर येतील आणि मला घेऊन जातील. आम्हाला जसं हवं होतं ना तसंच होईल सगळं. पण आबांना दुखावून मी काहीच करणार नाही, आणि हे तुलाही माहितीये. ह्या परिस्थितीसाठी मला कोणालाच दोष द्यायचा नाही. काय चाललंय तुझं? काय झालं बेबी? प्लीज जा ना, मला चेंज करायचं. जा. चेंज करायचंय? हे, अच्छा, बेबीला चेंज करायचंय. मग कर ना. प्रीत बेबी, आता आपलं लग्न झालं की मी सुद्धा तुझ्या सोबत याच रूम मध्ये राहायला येणार आहे. मी तुझी होणारी बायको आहे. मग माझ्या समोर चेंज करायला तुला एवढी लाज कशाला वाटायला पाहिजे? डोंट ऍक्ट लाईक अ शाय बेबी. कर चेंज. दिशा, तू तर परत सुरू नको. जा ना यार, माझा मूड नाही. ओ, मूड नाहीये बेबी? कधी असतो तुझा यार मूड? त्या प्रियाच्या घरी शेण, ती सगळी घाण साफ करताना असतो का तुझा मूड? प्रीत बेबी, इकडे बघ ना. तिकडे कशाला बघतोस? आय नो एव्हरीथिंग. सगळ्याचे सगळे प्रूफ्स आहेत माझ्याकडे. हा सगळा प्लॅन आहे ना त्या स्टुपिड पारूचा असणार आहे. आता मी काय करणार माहितीये? मी हे सगळे प्रूफ्स घेऊन जाणार आहे सासू मॉमकडे. त्यांना सगळं दाखवणार. यु नो वन फन फॅक्ट प्रीतू, सयाजीराव आणि सासू मॉमची डेंजरवाली दुश्मनी हे पण मला माहितीये. अँड यु नो व्हॉट, हे सगळे प्रूफ्स मी सासू मॉमला दाखवले की मग त्यांच्यातली रायव्हलरी अजून वाढणार. चल, जाते मी. दिशा, दिशा, हा काय? दिशा, आय एम सॉरी. हे बघ, आय एम रिअली व्हेरी सॉरी जे काय झालं त्याच्यासाठी. प्लीज आईला काय सांगू नकोस. That's like my good boy. प्रीत, फक्त तुझ्यासाठी, हा, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी मी नाही सांगणार सासू मॉमला काहीच. पण इथून पुढे आयुष्यभर तू माझं सगळं ऐकायचं. ओके,
तू सांगितलेलं सगळं आहे की तू जे सांगशील ते मी करेन. ना व्हेरी गुड. मग आता पहिली अट, लग्न झाल्यानंतर मी जे जे सांगेन ते ते सगळं चोपचाप ऐकायचं. प्रियाच्या घरात जसं सर्वंट बनून राहत होतास ना, तर लग्नानंतर इथे माझा सर्वंट नाही, माझा पर्सनल बॉय बनून मी सांगितलेली सगळी कामं ऐकायची. ओके बेबी, ऐकणार ना? म्हणजे बघ, मी जर सांगितलं माझे हिल्स आणून दे, की चुपचाप जायचं, चप्पल स्टँड मधून माझे हिल्स आणायचे. मी जर सांगितलं माझी बॅग होल्ड कर, तर व्यवस्थित माझी पर्स होल्ड करायची आणि जर मला गरज पडली तर मला आणून पण द्यायची. ऐकशील ना बेबी सगळी कामं? यावरून आता आवडेल. प्रिया, हे घे दूध पिऊन घे. आबा नकोय मला. अगं तू जेवली सुद्धा नाहीयेस. आबा तुम्ही जेवला नाहीये. प्रिया, आता या क्षणाला तुला तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट माणूस मीच वाटत असेल ना? माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला, पण आता तुझी ही अवस्था बघून मला जास्त त्रास होतोय. आज मी जे काही वागलोय ते चुकीचं वागलोय असं तुला वाटत असेल, पण माझ्यासोबत 20 वर्षांपूर्वी जे घडलंय ते तुझ्या बाबतीत होऊ नये असं मला खरंच मनापासून वाटतं. मी त्या बाईला ओळखतो, चांगला ओळखतो. स्वतःच्या भावाला सोडून गेली ती. कधीही कोणाची पर्वा केली नाही तिनं. तिच्या भावाचं तिच्या मागे काय झालंय याचा सुद्धा कधी विचार नाही आला तिच्या मनात. आणि तिची मुलं सुद्धा अगदी तशीच आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की त्या घरात तू परत जाऊ नयेस. प्रिया अगदी अगदी अशीच होती. अगदी अशीच होती ती, हट्टी, रुसून बसायची, जेवायची नाही. सगळं तिला तिच्या मनासारखं व्हायला हवं असायचं. अगं तुझा जन्म झाला ना, तेव्हा मला खरंच असं वाटलं होतं की तू तिच्यासारखं व्हावंस. कणखर, स्वाभिमानी, हुशार. पण जेव्हा ती मला सोडून गेली ना, तेव्हा माझे डोळे उघडले. प्रिया, मला तुला गमवायचं नाहीये ग. माझ्या जगण्याचं एकमेव कारण तू आहेस प्रिया. आणि आता तू पण गेलीस तर? आबा, मी आयुष्यात पहिल्यांदा कोणावर तरी खरं प्रेम केलंय. तुमच्या नंतर जर मी कोणावर विश्वास ठेवला असेल ना, तर ते फक्त प्रीतम सर आहेत. आणि आबा, मी तुमचीच मुलगी. एकदा जर एकावर जीव लावला ना, तर मरेपर्यंत विसरणार नाही. माझी मुलगी आहेस म्हणूनच जास्त काळजी वाटते मला. प्रिया, मी माणसं ओळखण्यात चूक केली. ती चूक तुझ्या हातून होऊ नये असं मला खूप मनापासून वाटतं. कारण आपल्या माणसांनी केलेल्या विश्वासघातापेक्षा वेदना देणारं दुसरं काहीही नसतं. आबा, मी माणसं ओळखण्यात चुकणार नाही. पण तुम्ही पुन्हा एकदा माणसं ओळखण्यात गल्लत करताय. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे कळेल ना, त्या दिवशी तुम्ही स्वतः मला त्यांच्या दारात घेऊन जा.